शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानेन. 3 टर्मला मी आमदार म्हणून निवडून आलो शिवसेनेच्या वतीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या मतदारसंघाचा सन्मान केला आणि अतिशय चांगली जबाबदारी माझ्यावरती दिली. नक्कीच साहेब, आता तुम्ही 3 वेळा राधानगरी विधानसभा मतदारसंघाची हॅट्रिक मोडलेली आहे आणि आता पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद राधानगरी तालुक्याला मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे. कशा प्रकारे तुमचा आता पुढचा कार्यकाळ असणार आहे? जी जबाबदारी आपल्याला मिळेल ती अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडणं हा माझा स्वभाव आहे. निश्चितपणानं जबाबदारी मोठी आहे, पण त्याच्यासाठी असणारे काम करण्याची इच्छाशक्ती सुद्धा तेवढी प्रबळ आहे. तेव्हा निश्चितपणानं ते चांगलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही करू. तर नक्कीच आपण पाहिलं की जी जबाबदारी महायुती सरकार असतील, वरिष्ठ नेते देतील ते कर्तव्य नसताना आम्ही पार पाडून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या दोन्ही मंत्र्यांनी आपल्याला केके न्यूजशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. आता सध्याच्या वेळेला जर बघितलं तर कोल्हापुरात भव्य असं स्वागत या दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांचं कोल्हापूरमध्ये होत आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. भव्य दुचाकी रॅली या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आता ही दुचाकी रॅली कोल्हापुरातील प्रमुख मार्गावरून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला जाऊन दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात येणार आहे आणि यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळावर देखील हे दोन्ही मंत्री जाऊन नतमस्तक होणार आहेत आणि यानंतर कागल आणि गारगोटी या दोन्ही ठिकाणी या दोन्ही मंत्र्यांचं जे जल्लोषी स्वागत आहे ते होणार आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा जो काही इतिहास होता, 2 वेळा आमदार झालेला माणूस तिसऱ्यांदा आमदार होत नाही, ते त्यांनी जे काय ते तो इतिहास या ठिकाणी मोडलेला आहे आणि पहिल्यांदाच या राधानगरी विधानसभा मतदारसंघाला त्यांनी मंत्रिपद खेचून आणलेलं आहे. त्यामुळं गारगोटीमध्ये मोठा उत्साह आणि सलग 9व्यांदा या ठिकाणी शपथ घेतलेले आमदार हसन मुश्रीफ हे आता पुन्हा एकदा नामदार झालेले आहेत. त्यामुळं कागलमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना